आपण निवेदन दिलं, काय विषय? वर्ग 4 चे जे कर्मचारी निवासस्थान होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील, ज्या ठिकाणी जे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते, ड्रेनेज लाईन फुटलेले, पाईपलाईन तुटलेली, या सगळ्या गोष्टी होते। या समस्येवर आपण मागच्या 8 ते 15 दिवसापासून माननीय अधिष्ठाता साहेबांशी चर्चा करत होतो। पण माननीय अधिष्ठाता साहेबांनी आज आपल्याला वेळ दिला, त्यांनी काही अधिकारी पाठवले त्या ठिकाणी, सगळ्या जागेची पाहणी करून ते सगळे योग्य ते अधिकाऱ्यांना नोटीस दिले व सोमवारपासून ते काम चालू करणार आहे। याबाबत अधिष्ठाताची चर्चा झाल्यानंतर काय चर्चेतून काय सांगितलं? चर्चेतून असं सांगण्यात आलं माननीय अधिष्ठाता साहेबांना की जेवढे काही कर्मचाऱ्यांचे निवासस्थान होते ते आज मी पहिल्यांदाच पाहिलंय, मला वेळच भेटत नव्हता, त्या हिशोबाने ते आज आले, त्यांनी समक्ष पाहणी केली व तसेच लाडपागी अनुकंपाची जी भरती थांबलेली ते पण लवकरात लवकर मार्गी काढू। आचारसंहितेच्या अगोदर त्यांच्या सगळ्यांची नियुक्तीपत्र देण्यात येईल। तुम्ही उपोषणाला बसणार होते, का बसणं नाही दिलं? मी उपोषणाला बसणार होतो, सरांनी मला सांगितलं की बाबा हे कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे प्रश्न आहे, आपण बसून चर्चा करू। आमचे प्रारचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू येणार होते, काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, पण त्यांनी डॉक्टर शिवाजी शुक्र सरांशी फोनवरून संपर्क साधून या सगळ्या समस्येचं त्यांना हेच कारण होतं की राजकीय दबाव होता? हेच कारण होतं, राजकीय दबाव तसं काही सांगता येणार नाही। लवकरात लवकर काम पूर्ण होईल। येणाऱ्या सोमवारपासून 2 दिवसानंतर सोमवारपासून ते सगळे कामं सुरळीतपणे आणि चांगल्यापणाने अतिउत्कृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणी करण्यात येईल। आणि तसेच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितलं होतं की आपल्याला चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचा आहे, पण काही कारणास्तव ते येऊ नाही शकले। पण त्यांनी मला सांगितलं की राजू म्हणे सगळं कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना तिकडे घेऊन ये, आपण व्यवस्थित चर्चा करू व त्यांच्या समस्याचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावू। आणि म्हणून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो, हॉटेल रामा इंटरनॅशनलला। माननीय आमदार बच्चूभाऊ कडून त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला व जे काही प्रश्न होते ते ऐकले व ते लवकरात लवकर आपण मार्गी काढू। हे उत्तर मध्ये एक चर्चा आहे का सुक्रे साहेबांचं तुमचं भांडण झाल्यामुळे सुक्रे साहेबांनी बच्चूभाऊ कडून गाठी देऊ दिली नाही? असं काही नाहीये, हे काही शंका, हे काही सगळं काही चुकीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे, असं काही नाहीये। माननीय अधिष्ठाता साहेबांचं नेचर फार चांगलं आहे आणि असं काही त्यांचा भव्य सत्कार करणार होता, नाही भव्य सत्कार करणार होतो, मी एकट्याने करणार होतो, हे कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार होतं। पण साहेबाकडे वेळ नसल्यामुळं आणि मनोज जरांगे साहेबांना त्यांना भेटायचं होतं, त्यासाठी ते अर्जंटमध्ये निघून गेले। सुक्रे साहेबांचे तुम्ही जवळचे तरी तुम्ही सुक्रे साहेबांच्या विरोधात जाताय, काय नाही? तसं हे चुकीचं मेसेज पसरू नका। त्या ठिकाणी माझा अधिष्ठाता साहेबाचंच नाही, अधिष्ठाता साहेबांचं सगळ्यांसोबत चांगले रिलेशन आहे आणि ते सगळ्यांसोबत चांगलंच वागतात, असं काही नाही। रामामध्ये तुम्ही त्यांचा भव्य सत्कार केला, त्या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांचा सत्कार करण्यात आला। तुमच्यातली दुरी मिटली का? सुक्रे साहेबांनी तुमच्यातली आज चर्चा झाल्या